पुढच्या बातमीकडे वळणार आहोत तर दुसऱ्या टप्प्यातील 14 नगर परिषदांच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली। यामध्ये पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे। तर बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये महादेव जानकरांच्या रासपची एंट्री झाल्यामुळे बारामतीची निवडणूक रंगतदार झाली असून बारामतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पुणे जिल्ह्यातल्या बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड, शिरूर तर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिकांसाठी हे मतदान होत आहे। दरम्यान अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवरती शुकशुकाट सध्या दिसून येतोय। तर 11:30 वाजेपर्यंत 28% मतदान हे या 14 नगरपालिकांसाठी झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली। दरम्यान बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे, बारामतीमध्ये आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दादा थोरात यांनी। बारामती नगर परिषदेच्या मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक मतदारांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मतदार मोठ्या उत्साहात मतदान करण्यासाठी येत आहेत। बारामती नगर परिषद ही पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मोठ्या प्रतिष्ठेची बनवल्यानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची सरळ लढत आहे। मात्र भाजपला या ठिकाणी अनेक चिन्ह मिळालेले आहेत, तर बारामतीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार या ठिकाणी निवडणुकीकडे लक्ष देऊन आहेत। परवा दिवशीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। तर अजित पवार यांनी देखील लात मारीन तिथं पाणी काढू असं वक्तव्य करून आम्हाला पाणी पाजण्याची काही गरज नाही असं वक्तव्य केलं नाही। या ठिकाणी बारामतीच्या नगरपालिका निवडणुकीला मोठं महत्व आलेलं आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती।